कडेगाव तालुक्यात गॅस घोटाळा, नागरिकांना विलंब, व्यावसायिकांना काळा बाजारातून पुरवठा। तालुक्यातील घरगुती गॅस वितरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गॅस एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडेगाव तालुका युवक आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनानुसार शासनाच्या नियमानुसार ग्राहकांना 30 दिवसांच्या आत गॅस सिलेंडर मिळणं अपेक्षित आहे, मात्र प्रत्यक्षात 45 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांना या विलंबाचा मोठा फटका बसत आहे। याशिवाय घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा दाखवून हॉटेल आणि इतर व्यावसायिकांना जादा दराने सिलेंडर पुरवले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला। यामुळे काळा बाजार वाढत असून एजन्सीकडून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसेच गॅस वितरणाबाबत कोणतीही पारदर्शक नोंद ठेवली जात नसल्याचंही निदर्शनास आले। कोणत्या भागात किती सिलेंडर वितरित झाले याची माहिती उपलब्ध नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे। दरम्यान प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने, तालुका संघटक हनुमंत मंडले आणि दीपक भंडारे उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। एकच नजर, चौफेर खबर।